नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बंद घर पुन्हा चोरट्यांचं लक्ष. 10 तोळे सोनं व नगदी लंपास. निषाद कॉलनीतील घटना. तपोवन माधवी विहार मधील चोरीचा उलगडा. घरातील सदस्य चोराची साथीदार. प्रेम प्रकरणातील अय्याशीसाठी चोरी. न्याय भवनाचे येत्या सप्टेंबर मध्ये लोकार्पण होण्याचे संकेत. इमारतीचं काम पूर्ण. फिनिशिंग अंतिम टप्प्यात. स्थायी समितीची सभा विविध मुद्द्यांवर गाजली. अवैध टॉवर प्रकरणी प्रशासनाला धरलं धारेवर. कुसुमाग्रजांचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा. मात्र प्रशासनाच्या फलकांवरच चुका. दुरुस्तीची नाही वाटत गरज. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. तपोवन माधवी विहारमध्ये झालेल्या चोरीची उकल गाडगेनगर पोलिसांनी केली आहे. गेल्या 22 फेब्रुवारीला ही चोरी झाली होती. प्रेम प्रकरणातून ही चोरी झाल्याचं समजलं आहे. प्रेम प्रकरणातील अय्याशीसाठी दागिने विकून त्याचे पैसे वापरले जात होते. यामध्ये घरच्या सदस्याचा हात आहे. तपोवन माधवी विहार येथे एका घरी झालेल्या चोरीचा राजफाश गुन्हे शाखेनं केलाय. प्रेम प्रकरणातून ही चोरी झाल्याचं निष्पन्न झालंय. शेख वसीम नामक शालेय वाहनाच्या चालकाला पोलिसांनी पकडलंय. शेख वसीमशी या घरातील सदस्याचे प्रेमसंबंध आहेत. त्यातून ही चोरी झाली असून 2 महिन्यांपूर्वीही 2 बांगड्या व मंगळसूत्र चोरीला गेलं होतं. ते या दोघांनी विकलं होतं. 22 फेब्रुवारीला घरातील मंडळी लग्नाला गेली होती. ही संधी साधून घरातील सदस्याने आपल्या जवळील चावी शेख वसीमला दिली व वसीमने चोरी केली. हा चोरीचा मुद्देमाल कांतानगर येथे भाड्याने घेतलेल्या घरातून पोलिसांनी जप्त केला आहे. कांतानगर मधील हे घर या दोघांच्या अय्याशीचा अड्डा होता. शेख वसीम हा विवाहित असून त्याला 2 मुलंही आहेत. प्रेमासाठी वाटेल ते अशी कहाणी या चोरीची आहे. 22 फेब्रुवारीला गाडगेनगरच्या एरियामध्ये एक घरफोडी झाली होती. त्यामध्ये काल आम्ही एक आरोपीला अरेस्ट केलं होतं. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला म्हणजे 160 ग्राम सोनं आणि 40,000च्या आसपास रक्कम होती चोरीस गेलेली फिर्यादीप्रमाणे. त्यापैकी 3/4 जवळपास 3/4 मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केलेला आहे आतापर्यंत. त्यामध्ये आणखी एक आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी सहाय्य केलेलं आहे. त्यांनी पण त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे. तर त्या व्यक्तीला सुद्धा आता आम्ही आज अरेस्ट करणार आहोत आणि त्याच्याकडून ते उरलेला जे मुद्देमाल आहे चोरीस गेलेला ते आम्ही जप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद घर पुन्हा चोरट्यांचं लक्ष ठरलंय. कुटुंबीय घराला कुलूप लावून गेल्याचं हेरून चोरट्यांनी हात मारला. शुक्रवारी सकाळी ही चोरी उघड झाली. निषाद कॉलनीवासी नावेद अनवर यांचं बंद घर चोरट्यांनी फोडलं. 10 तोळे सोनं व 4,000ची नगदी चोरट्यांनी लंपास केली. मिळालेल्या माहितीनुसार नावेद अनवर तालापुरा येथे आपल्या आईकडे राहत होते, तर त्यांची पत्नी हैदराबादला पेपर देण्यासाठी गेलेली आहे. त्यामुळे घराला कुलूप होतं. नावेद अनवर सकाळी झाडांना पाणी देण्यासाठी घरी आले असता त्यांना घराचं कुलूप तुटलेलं व सामान अस्ताव्यस्त झालेलं आढळलं. त्यांनी गाडगेनगर पोलिसांना सूचित केलं. चोरट्यांनी मंगळसूत्र, चेन, 4 अंगठ्या, कानातले असं 10 तोळे सोनं लंपास केलं आहे. सकाळी 9 वाजता नावेद अनवर यांनी पोलिसांना सूचित केलं. मात्र पोलीस तब्बल 3 तासांनी पोहोचले. तकरीबन 10 तोले से ऊपर का मेरे घर में सोना और 4 से 5 हज़ार रुपये नकदी कैश जो मेरे घर में रखे हुए थे वो मेरे घर के सामने का ताला, अंदर का ताला, दोनों अलमारियों के ताले तोड़ के पूरे घर में का सामान
बिखेर के पूरा सोना और जो कैश नकदी थे 4 से 5 हज़ार के बीच में, वो अननोन चोरों ने लेके गए हैं। बडनेरा नवी वस्तीतील मोमीनपुरातून टाटा इंडिगो गाडीची चोरी झाली आहे। घरासमोरून ही गाडी चोरणाऱ्या संशयिताचं स्केच बडनेरा पोलिसांनी जारी केलंय। बडनेराच्या मोमीनपुऱ्यातील रहिवासी प्रकाश रामदास बनसोड यांची MH27 AE 919 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो घरासमोरून चोरी गेली आहे। गाडी चोरणाऱ्या संशयिताचं रेखाचित्र बडनेरा पोलिसांनी जारी केलंय। राज्य राखीव बलाच्या मैदानानजीक शुक्रवारी दुपारी अपघात झाला। टाटा सुमो व दुचाकीच्या या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। MH30L 7445 क्रमांकाची टाटा सुमो येत होती तर विरुद्ध दिशेने दुचाकी जात होती। धीरज अंबादास अंबुलकर असं या दुचाकी चालकाचं नाव आहे। धीरज अंबुलकर गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगीमध्ये उपचार सुरू आहेत। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून पाळला जातो। कविवर्य कुसुमाग्रजांना सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन। पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। मराठी माणसाचा कणा ही त्याची मायबोली, तिच्या रक्षणासाठी जतनासाठी जागतिक मराठी भाषा दिनाचं औचित्य। श्रेष्ठ मराठी कवी, नाटककार, कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। 27 फेब्रुवारी 1912 रोजी विवा शिरवाडकरांचा जन्म झाला। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज 1964 साली मडगाव येथे झालेल्या 45व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। अचूक शब्दात अचूक अर्थात काव्य प्रसवणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कवितेतून वास्तव साकारलं जातं। अशाच अनेक कवितांपैकी त्यांची ही एक कविता म्हणजे कणा। उमर गाठली 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू 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 नका। सूर्यफुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन घुबडाचे व्रत वरू नका, अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथेच्या कुजट कोटरी दिवा भिका समदळू नका, जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा, 21वे शतक सामोरी 16व्या स्तव रडू नका, वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका, जनसेवेस्तव असे कचेरी, जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूची कसे गुहा मेजा खाल। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा, परंतु या भाषेच्या लिखित व बोली वापरामध्ये अलीकडच्या काळात बराच भ्रष्टपणा जाणवू लागलाय। मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करताना मराठीचा अपप्रयोग व अपउच्चार टाळणं गरजेचं आहे। ही भ्रष्ट भाषा रूढ झाल्यास मूळ मराठी भाषा जतन करणं कठीण होणार आहे।
इंग्रजी शाळा, इंग्रजी भाषा, इंग्रजीचा बोलबाला असलेल्या या आधुनिक जगात आपल्या मायबोलीचं, मराठी भाषेचं रक्षण हेच जागतिक मराठी भाषा दिनाचं औचित्य. चंद्रमावळत नाही दर्या थांग प्रेमा, माती पण मिटता मिटत नाही, आकाश पण हटता हटत नाही. माती पण मिटता मिटत नाही, आकाश पण हटता हटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझं जखमांचं देणं फिटता फिटत नाही, माझं जखमांचं देणं फिटता फिटत नाही. माझ्या आनंद लोकात केले वसंताने घर, माझ्या आनंद लोकात केले वसंताने घर. आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर, फुटे कोकिळेचा स्वर. माझ्या आनंद लोकात चंद्रमावळत नाही, माझ्या आनंद लोकात. सात रंगांची मैफल वाहे येथ हवेतून, सात रंगांची मैफल वाहे येथ हवेतून. येथे मरणही नाचे, येथे. महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या नियमावलीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. या निवडणूक प्रक्रियेतील शहरातील अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँकेची ही निवडणूक होती आहे. परंतु ही निवडणूक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून प्रकरण कोर्टात दाखल होत आहे. सहकार विभागाच्या निवडणुकांची सुरुवात झाली आहे. सध्या निबंधक कार्यालयात PN धामणे यांच्या देखरेखीत अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे. बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एकूण 32 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्जांची गुरुवारी पडताळणी झाली असता एकूण 32 अर्जांपैकी केवळ 19च अर्ज वैध ठरवीत उर्वरित सर्व अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. एकाच पॅनेलचे सर्व 11 अर्ज अवैध ठरवल्याने संबंधित पॅनेलने या निवडणूक प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवला असून या प्रकरणी कोर्टात दाद मागण्याची खंबीर भूमिका घेतली आहे. अभी अभिनंदन कोऑपरेटिव बैंक के चुनाव होने जा रहे थे, जिसके अंतर्गत हमारी पैनल से फॉर्म भरे गए थे. तो फॉर्म भरते समय जो उन्होंने जानकारी देनी चाहिए थी वो जानकारी छुपा कर रखी गई. कई जानकारी इन्होंने अपने बायलॉज में चेंज करके, जो हर बायलॉज आम आदमी के पास में नहीं रहते. जब चुनाव होता है तो उस टाइम पे जो आवश्यक चीज़ें हैं वो उस फॉर्म के साथ में देनी चाहिए, ऐसा नियम है. लेकिन वो चीज़ें यहाँ पर मैनेजमेंट द्वारा छुपाई गई, जिसके कारण समय पर हमें स्क्रूटनी में मालूम पड़ा कि बैंक में खड़े रहने के लिए 50,000 का डिपॉजिट और 10,000 के शेयर होना. तो हमें यहाँ से बताया गया कि वो आप कंप्लाई कर दीजिए. तो हमने वो कंप्लाई किया और ऑफिस समय के अंतर्गत यहाँ पे हमने वो सारी उन्होंने चीज़ें बता दी. और बैंक से भी वैसा इन्होंने इंक्वायरी कर ली थी कि ये कंप्लाई पूरा हो गया. बैंक ने भी इन्होंने कंप्लाई के लिए दे दिया था. लेकिन उसके बाद में मैनेजमेंट के दबाव में और न जाने किस दबाव में यहाँ पर आके 13 के 13 फॉर्म पूरी पैनल इन्होंने रिजेक्ट कर दी. मैनेजमेंट नहीं चाहता था, जो अभी फिलहाल में यहाँ पे मैनेजमेंट है, कि चुनाव हो, क्योंकि बहुत सारी बैंक में ऐसी अनियमितता है जो उनके नहीं रहने से बाहर आ सकती है. उनके ऊपर कई सारे आक्षेप आ सकते हैं, चार्जेस आ सकते हैं. ये चीज़ें बाहर नहीं जाए, इसलिए मैनेजमेंट कभी चुनाव नहीं चाहता था. इसलिए इन्होंने आज हमारे सारे के सारे फॉर्म पैनल के रिजेक्ट कर दिए. हम लोग आगे की कार्रवाई कोर्ट में जा रहे हैं और यह चुनाव निष्पक्ष हो, ये हमारी सरकार से और प्रशासन से निवेदन रहेगा कि जो भी नियम में बैठता है उसके अंतर्गत काम कीजिए. नियम से सारे खिलाफ है. पूरा फॉर्म पर इन्होंने लिखा था यहाँ से कि मतदार संघ के हिसाब से अलग अलग यादी. यहाँ से आने पूछे तो यहाँ किसी को पता नहीं कि मतदार संघ क्या होता है करके ऐसा जवाब दिया गया. नहीं, फॉर्म में स्वीकार किया कि हमसे फॉर्म में चूक होगी. जब फॉर्म्स में चूक हो गई इनसे तो फॉर्म भी इन्होंने बदल कर देना चाहिए. सारी की सारी इलेक्शन प्रोसेस ही पूरी गलत है. पूरी इलेक्शन प्रोसेस को हम लोग चैलेंज कर रहे हैं. बँकेच्या वर्तमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराचा पर्दाफाश होऊ नये यासाठीच विरोधात निवडणुकीत उतरलेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. हा कट जाणीवपूर्वक नियोजनातून रचण्यात आल्याचा आरोप
सर्व अर्ज अवैध ठरलेल्या पॅनलने केला आहे। यावर उपनिबंधक PN धामणे यांना विचारलं असता त्यांनी आपली भूमिका मांडताना जे नाराज आहे त्यांनी कोर्टात जावे, आमचा निर्णय झालाय तो झालाय असं मत मांडलं आहे। आता हे प्रकरण आणखी तापणार हे निश्चित झालं असून बँकेच्या संचालक मंडळाच्या दबावात निवडणूक निर्णय अधिकारी काम करत आहेत असा स्पष्ट आरोप उमेदवारांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केला आहे। अभी हाल ही में अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव बैंक मर्यादित अमरावती की चुनाव प्रक्रिया प्रारंभ हुई। इस चुनाव के अंतर्गत 25 तारीख को फॉर्म भरकर देना था। इससे हमने सब फॉर्म वहाँ पे भर के दिए 25 तारीख को। 25 तारीख के साथ में हमें जो नियमावली मिली थी उसके अंदर ऐसे कहीं भी जो कंप्लायंस थी हमने पूरी की, लेकिन हमें बाद में मालूम पड़ा कि कुछ कंप्लायंस बाकी है, जिसकी चुनाव अधिकारी ने बैंक के जरिए इसके अंदर से बताया गया था कि वे अभिनंदन बैंक के अगर आपको इलेक्शन लड़ना है तो आपको मिनिमम 10,000 रुपये की शेयर लेना पड़ेगा और 50,000 रुपये डिपॉजिट करना पड़ेगा। ये पूर्तता चुनाव अधिकारी ने बताया कि आप दिनांक 26 को पूरी कर देवे। उनके कहे अनुसार हमने सभी हमारे मित्रगण ने 26 तारीख को 50,000 रुपये डिपॉजिट और 10,000 रुपये की शेयर की पूर्तता हमने कर दी। लेकिन आज दोपहर को 3 बजे हमें मालूम पड़ा, जब हम वहाँ चुनाव अधिकारी के पास में गए थे तो उन्होंने बताया कि आपके फॉर्म तो रिजेक्ट हो गए। रीज़न लिखा है कि आपने कंप्लायंस पूरी नहीं की। हमने कंप्लायंस पूरी की। बैंक के अंदर आप पूछ सकते हैं, बैंक के अंदर हमारे पास में सब रसीद है जो हमने पैसे भरे पूरे। और इनके बाद में क्या इनका है कि बैंक से ये माहिती नहीं लिए या किसके अंडर प्रेशर में काम कर रहे हैं चुनाव अधिकारी, ये हमें मालूम नहीं, लेकिन हमारे फॉर्म रिजेक्ट करना हमारे को वजह समझ में नहीं आई है। निश्चित रूप से बैंक ने कुछ नियम ऐसे पास कर दिए कि जो साधारण व्यक्ति चुनाव लड़ नहीं सकता है, कि जैसे अमाउंट शेयर के अमाउंट 10,000 रुपये होना चाहिए, डिपॉजिट 50,000 रुपये चाहिए। ये सरकार क्षेत्र की बैंक ही नहीं है, ये सिर्फ नाम मात्र बैंक चल रही है। सौभाग्यवश से इस बार ये प्रक्रिया प्रारंभ हुई कि भाई चुनाव अधिकारी में लोगों को जागरूकता आई और जागरूकता हमारे कुछ मित्र लोग साथ में है कि हमने सभी फॉर्म भरे। तो हमसे तो यही निवेदन करते हैं सभी से कि भाई इसके आप निष्पक्ष रूप से जांच करा के जो सही है उस हिसाब से सभी को चुनाव लड़ने का मौका देवे और एक जनता की सेवा करने का हमें मौका देवे। शुक्रवारी मनपाच्या स्थायी समितीच्या सभागृहात स्थायीची बैठक घेण्यात आली। मावळते स्थायी समिती सभापतींची ही अंतिम बैठक होती। विविध मुद्द्यांवर ही बैठक गाजली। अवैध मोबाईल टॉवरचा मुद्दा प्रामुख्याने यामध्ये मांडण्यात आला होता। शुक्रवारी अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे मावळते सभापती मिलिंद बांबल यांच्या कार्यकालातील स्टँडिंग कमिटीची अंतिम बैठक संपन्न झाली। स्थायी समिती सभापती म्हणून मिलिंद बांबल यांचा कार्यकाल पूर्ण होत असून 2 मार्चला मनपाच्या नव्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक होईल। शुक्रवारी झालेली ही सभा मावळते स्थायी समिती सभापतींची अंतिम सभा होती। या सभेत अवैध मोबाईल टॉवरचा मुद्दा चांगलाच गाजला। नगरसेविका कांचन डेंडुले यांनी याबाबत विस्तृत माहिती देण्याची मागणी या सभेत केली। 1 वर्षाची मुदतवाढ दिली होती, त्याच्यानंतर मग माननीय आयुक्त साहेबांनी त्याच्यावर 3 वर्षाची मुदतवाढ दिली। तर हे म्हणजे स्टँडिंगला पॉवर आहे की कमिशनरांना पॉवर आहे? सगळ्यात पहिले तर मी याची माहिती मागितली। तर गुल्हाने साहेबांनी असं म्हटलं आहे की हो म्हणे 30 वर्षासाठी आहे, म्हणे 30 वर्षासाठी देऊ शकतो म्हणे, असं म्हणे 3 वर्षाची मुदतवाढ। आमसभेत हा मुद्दा मांडला जाईल। अवैध मोबाईल टॉवर प्रकरणी स्थायीच्या सदस्यांनी आक्रमक होऊन नगरसेवक प्रदीप दंदे यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, त्यासह हे अवैध टॉवर तात्काळ हटवण्यात यावे असे निर्देश या बैठकीत देण्यात आले, ज्याची माहिती मिलिंद बांबल यांनी दिली आहे। विषय क्रमांक 152 प्रशासकीय विषय होता। त्यामध्ये अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवर नियमितीकरण व कर आकारणी करण्याबाबत हा जो प्रशासकीय विषय आला होता, याबद्दल अशी माहिती घेण्यात आली की हा विषय खाजगी कंपनीला देऊन त्यामध्ये जे अमरावती शहरामध्ये अनधिकृत टॉवर्स आहेत त्याची माहिती घेण्याचं प्रशासनाने ठरवलं आहे। तर आम्ही त्याला विचारलं का माहिती कशासाठी? आपल्याकडे इंजिनियर्स आहे, आपल्याला ते संख्या माहीत आहे किती अनधिकृत टॉवर शहरामध्ये आहे, तर त्यामुळे पुन्हा खाजगी कंपनीला कशासाठी द्यायचं? माहिती पैसे खर्च कशासाठी करायचे? त्या खाजगी कंपनीला अनधिकृत टॉवर्स अधिकृत आहे का अनधिकृत आहे त्याची माहिती कशासाठी घ्यायची? हे जास्तीचे पैसे आपण कशासाठी खर्च करत आहे? तर आम्ही असं म्हटलं की अमरावती शहरामध्ये जितके मोबाईल टॉवर्स आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 152 पैकी 24 टॉवर्सची परवानगी आली आहे, बाकीचे सर्व टॉवर्स अनधिकृत आहे। आणि आपल्याला माहीत असेल आमचे सहकारी नगरसेवक प्रदीप दंदे यांनी
पत्र दिलं होतं एक प्रशासनाला का मोबाईल टॉवर्स माझ्या प्रभागातील अनधिकृत आहे, ते तोडण्यात यावे. तेव्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी ते मोबाईल टॉवर्स आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांनी घेऊन त्यांनी ते मोबाईल टॉवर्स तोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तोडण्याचा प्रयत्न केला. तर कंपनीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले. कंपनीने सदस्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले. आम्ही सुद्धा नगरसेवक आहे, आमच्या प्रभागातील सुद्धा नागरिकांच्या तक्रारी असतात अनधिकृत मोबाईलबद्दल. तर आम्ही ADDPला असं विचारलं की ते सर्व मोबाईल टॉवर्स अनधिकृत आहे, 152 टॉवर्स अनधिकृत आहे, तुम्ही त्याच्यावर आतापर्यंत कधी कारवाई केली नाही. आणि एका सदस्यानं थोडंसं मोबाईल टॉवर्स केला, त्यांनी कंपनीवाल्यांनी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. तर त्या कंपनीने आमच्या सदस्य प्रतिद्वंदीवर केलेला गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा महानगरपालिकेतर्फे जेवढे मोबाईल टॉवर्स अनधिकृत आहे सर्व टॉवर्सच्या मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, यासाठी हा ठराव स्टँडिंगने आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आंबा नाल्याच्या दुरुस्तीचा व धोकादायक बांधकामावरही या बैठकीत लक्ष वेधलं गेलं. त्याबाबत उपाय सुद्धा सुचवले गेले. तसं न झाल्यास जनआंदोलन करण्याची ही तयारी दर्शवण्यात आली आहे. कोचिंग क्लासेस संबंधित कर आकारण्याची भूमिका ठरवण्याचा प्रस्तावही या बैठकीत मांडण्यात आला. सर्वांना माहिती आहे अंबादेवीचा जो नाला आहे, अंबा नाला, त्या नाल्यावर स्लॅब टाकण्याचा जो काम चालू आहे महानगरपालिकेतर्फे, तिथे नाल्यावर मोठमोठे कॉलम्स लावले आहेत. आणि हा प्रभाग माझा असल्यामुळे आज हरमकर यांनी सुद्धा सदस्यांनी प्रस्ताव मांडला होता. हा माझा प्रभाग असल्यामुळे आपल्याला माहिती आहे दर पावसाळ्यामध्ये जेव्हा ह्या नाल्याला पूर येते तेव्हा कॉलम व्हायच्या अगोदरची गोष्ट आहे. आता जसं कॉलम सुरू आहे, कॉलम व्हायच्या अगोदर तिथे नाल्याला पूर असल्यामुळे गौरव चौकामध्ये 3-3 फूट पाणी राहते. 3-3 फूट पाणी चौकात जमा नाल्याच्या प्रवाहामुळे ते पाणी जात नाही, त्या चौकात पाणी 3-3 फूट जमा राहते. याच्यामुळे एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता दर पावसाळ्यामध्ये असते. जागतिक मराठी दिन साजरा करण्यामागचं कारण हे की शुद्ध मराठी सर्वत्र असावी, काना मात्रा उकार आकार यांचा शास्त्रशुद्ध वापर व्हावा. मात्र प्रशासकीय फलकांवरच चुका दिसून येतात. विशेष म्हणजे सूचना देऊनही त्या दुरुस्त केल्या जात नाहीत. शुक्रवारी जागतिक मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. मराठी भाषेची गोडवी अफाट आहे, परंतु मराठी भाषेला अस्तित्वाची लढाई सध्या लढावी लागत आहे. प्रशासनाने सुद्धा मराठी भाषेचा आदर म्हणून न्यायालयीन कामकाजात मराठी भाषा सक्तीची केली. न्यायालयीन कामकाजाची भाषा आता मराठी आहे, परंतु त्याच मराठीकडे प्रशासनाची डोळेझाक होते, हे विशेष उल्लेखनीय. ज्या परिसरात आपण सध्या उभं आहोत तो परिसर महानगरातील DM दप्तर म्हटलं म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. आणि याच रस्त्यावर माझ्या ठीक मागं सार्वजनिक बांधकाम विभागाचं सुद्धा ऑफिस आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटलं म्हणजे महानगरातील ज्या काही निर्माण होतं त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर असते. याच सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावर मोठमोठी फलके उभारलेली आहेत. ही फलके पथदर्शक असली तरी सध्या मात्र पथ भ्रमित करीत आहेत. याच मार्गावरील असलेल्या एका फलकावर महामानव डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख असं लिहिलं आहे. सिटी न्यूजनं कित्येकदा याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं, परंतु प्रशासनाचे अच्छे दिन नेमके येतील केव्हा हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे. आजही त्या महामानवाचं नाव पंजाबराव देशमुख असे नव्हे तर पंजाबराव देशमुख असं लिहिलं आहे, परंतु ही चूक दुरुस्त करण्याची वेळ अजूनही प्रशासनाला सापडत नाही. ही मोठी चिंतेची बाब आहे. जर असंच असेल तर मग मराठी मातृभाषा दिवस साजरा केल्याचा काहीच परिणाम होणार नाही, कारण की जोपर्यंत चुका दुरुस्त होणार नाही तोवर अस्सल शब्द सर्वसामान्यापर्यंत पोहोचणार नाही. ही बाब प्रशासनानं समजून घ्यावी एवढेच या निमित्तानं. जागतिक मराठी दिन साजरा करण्यामागचं कारण हे की शुद्ध मराठी सर्वत्र असावी, काना मात्रा उकार आकार यांचा शास्त्रशुद्ध वापर व्हावा. मात्र प्रशासकीय फलकांवरच चुका दिसून येतात. विशेष म्हणजे सूचना देऊनही त्या दुरुस्त केल्या जात नाहीत. शुक्रवारी जागतिक मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. मराठी भाषेची गोडवी अफाट आहे, परंतु मराठी भाषेला अस्तित्वाची लढाई सध्या लढावी लागत आहे. प्रशासनाने सुद्धा मराठी भाषेचा आदर म्हणून न्यायालयीन कामकाजात
मराठी भाषा सक्तीची केली. न्यायालयीन कामकाजाची भाषा आता मराठी आहे, परंतु त्याच मराठीकडे प्रशासनाची डोळेझाक होते. हे विशेष उल्लेखनीय. ज्या परिसरात आपण सध्या उभो आहोत तो परिसर महानगरातील DM दप्तर म्हटलं म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावर माझ्या ठीक मागं सार्वजनिक बांधकाम विभागाचं सुद्धा ऑफिस आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटलं म्हणजे महानगरातील ज्या काही निर्माण होतं त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर असते. याच सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावर मोठमोठी फलके उभारलेली आहेत. ही फलके पथदर्शक असली तरी सध्या मात्र पथ भ्रमित करीत आहेत. याच मार्गावरील असलेल्या एका फलकावर महामानव डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख असं लिहिलं आहे. सिटी न्यूजनं कित्येकदा याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं, परंतु प्रशासनाचे अच्छे दिन नेमके येतील केव्हा हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे. आजही त्या महामानवाचं नाव पंजाबराव देशमुख असे नव्हे तर पंजाबराव देशमुख असं लिहिलं आहे, परंतु ही चूक दुरुस्त करण्याची वेळ अजूनही प्रशासनाला सापडत नाही. ही मोठी चिंतेची बाब आहे. जर असंच असेल तर मग मराठी मातृभाषा दिवस साजरा केल्याचा काहीच परिणाम होणार नाही, कारण की जोपर्यंत चुका दुरुस्त होणार नाही तोवर अस्सल शब्द सर्वसामान्यापर्यंत पोहोचणार नाही. ही बाब प्रशासनानं समजून घ्यावी एवढेच या निमित्तानं. भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन केलं. शासनाची ध्येयधोरणं शेती व शेतकऱ्यांच्या हिताची असावी असं पार्टीचं म्हणणं आहे. भूमी अधिग्रहण कायद्याचा विरोध बहुजन मुक्ती पार्टीनं केला आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. भारत हा कृषी प्रधान देश आहे, तेव्हा सरकारची धोरणं शेती व शेतकऱ्यांना पूरक अशी असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहमतीचा विचार केला जावा. सामाजिक प्रभाव, पर्यावरण याचा विचार व्हावा असं म्हणणं बहुजन मुक्ती पार्टीचं आहे. संसद में जो भूमि अधिग्रहण का कानून लाया गया है उस अध्यादेश के खिलाफ बहुजन मुक्ति पार्टी की ओर से उसका निषेध करने के लिए हम इसके धरने के लिए बैठे हैं. जो कानून लाया जाएगा उससे हर जो खेती करने वाला जो मजदूर है, किसान है, उनकी ज़मीन इस कानून से उनके परमिशन के बिना ली जाएगी और ये आने वाले वक्त में हमारे लोगों को, यहाँ के मूल निवासी लोगों को गुलाम करने का ये षड्यंत्र है. इसका हम निषेध करने के लिए यहाँ पे बैठे हैं. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचं काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलं असून येत्या सप्टेंबरमध्ये जिल्हा न्याय भवनाच्या लोकार्पणाचा मानस व्यक्त करण्यात येतोय. हुबेहूब हायकोर्टाची प्रतिकृती असलेले जिल्हा न्याय दालन आकार घेते. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचं काम युद्ध पातळीवर पूर्ण केल्या जात असून येत्या 8 महिन्यात या इमारतीचं पूर्ण काम होऊन ही जिल्हा न्याय भवनाची म्हणजेच जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत लोकार्पणास सज्ज असेल. सप्टेंबर महिन्यात या जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रशस्त इमारतीचा लोकार्पण सोहळा होण्याचे संकेत आहेत. ही इमारत पूर्ण झाल्यावर याच बहुउद्देशीय इमारतीतून जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज चालेल. निर्माणाच्या प्रत्येक बारकाव्यांकडे जातीने लक्ष घालून या इमारतीस न्याय भवनाचा आकार दिला जातोय. इमारतीचं 90% काम आटोपलं असून सध्या या इमारतीला भवनाचं रूप दिलं जात आहे. फिनिशिंगसाठीच 6 महिने लागतील आणि सप्टेंबरपासून हे न्याय दालन लोकार्पित होऊन येथूनच जिल्हा सत्र न्यायालयाचं संपूर्ण कामकाज चालेल. अमरावती जिल्ह्याचं मुख्य रुग्णालय असतानाही इरविन रुग्णालयाचं व्यवस्थापन एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे येथे काम चालते. इरविन प्रशासनाचं दुर्लक्ष काही गोष्टींसाठी घातक ठरू पाहत आहे. या रुग्णालयाचा जणू कोणी वालीच नाही असं चित्र येथे दिसतंय. इरविन रुग्णालयाचा फक्त डोलाराच मोठा आहे. शान बादशहाची आणि दुकान फुटाण्याची अशीच काहीशी या जिल्हा सामान्य रुग्णालयाची परिस्थिती आहे. बेजबाबदारपणाचा कळसच इरविन प्रशासनाने गाठला असून मोठ्या विपत्तीला निमंत्रण देण्याची भूमिका
इरविन प्रशासनाची आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या रुग्णालयातून दररोज निघणाऱ्या जैववैद्यकीय उपचारांची बायोहेझार्डच्या माध्यमातून नव्हे तर चक्क भंगारवाल्यांच्या माध्यमातून विल्हेवाट लावल्या जाते, ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। इरविनमध्ये जैववैद्यकीय कचरा वेचून तो विकणारे भंगारवाले सगळ्यांच्याच डोळ्यात देखत इरविनमध्ये शिरतात, सगळा कचरा वेचतात आणि भंगारात नेऊन विकतात। हा सगळा प्रकार इरविनचा प्रत्येक अधिकारी उघड्या डोळ्यांनी बघतो। प्रत्येक डॉक्टर, नर्स, कर्मचारी बघतात, पण हरकत कुणीच घेत नाही। हा प्रकार किती धोकादायक आहे हे आरोग्य विभागाला समजावून सांगावं लागत असेल तर हा आरोग्य विभाग काय कामाचा? हे तर नागरिकांच्या जीवावर उठले तशी सरळ तक्रार रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांची आहे। इरविन प्रशासनाने याची दखल प्राथमिकतेने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। उन्हाळा म्हटला की शरीराची दाहकता शमवण्यासाठीचे नानाविध प्रयत्न होतात। याचाच एक भाग म्हणजे स्विमिंग। स्विमिंगने शरीरही बळकट राहते आणि आरोग्यही। शहरवासी पोलीस तरण तलावाचा वापर करू शकणार आहेत। 8 मार्चपासून पोलिसांचा तरण तलाव सगळ्यांसाठीच खुला होतोय। येत्या 8 मार्चपासून पोलिसांचा तरण तलाव सर्वसामान्यांसाठी खुला होतोय। लहान व मोठा असे 2 तरण तलाव येथे आहेत। त्या दोन्ही तलावांची रंगरंगोटी व दुरुस्ती पूर्ण झाली आहे। येत्या 8 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा पोलीस तरण तलाव खुला होतोय। मोबाईल जीवनाचा अभिन्न भाग बनलाय। BSNLची सेवा निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत, मात्र त्याकडे लक्ष न देता अधिकारी कर्मचारी अरेरावी करत असल्याचं दिसून येतंय। अमरावतीत सर्वप्रथम शासकीय कार्यालयातील उच्चाधिकाऱ्यांना टेलिफोनची व्यवस्था प्राप्त झाली, त्यानंतर सामान्य नागरिकांना। ब्रिटिशांचा एकाधिकार या सेवेवर होता, त्यामुळे सेवा सुरळीत होती। स्वातंत्र्यानंतर तर लाईनमनही आदरणीय झाले। मनमानी, अरेरावी यामुळे टेलिफोन विभागात अव्यवस्था माजली आहे। कालांतराने मोबाईलचं प्रचलन झालं। आज मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अभिन्न भाग बनला आहे। असं असतानाही BSNLची सेवा सुधारवण्याची गरज अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत नाही। टेलिफोन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अरेरावीने BSNLचे ग्राहकही कमी झाले आहेत, मात्र त्याची पर्वा नाही। एका ग्राहकाने सिटी न्यूज़कडे कैफियत मांडली आहे। BSNL का नेटवर्क अभी इस समय बहुत ख़राब हो गया और नेट जो है, नेट तो बिल्कुल लगता ही नहीं। मैंने मेरा ये मोबाइल फ़ोन चेक कराया, ये एकदम ओके है। उसके बाद में मैं BSNL ऑफिस गया, वहाँ जाके मैंने बताया तो वो नेट वहाँ पे भी नहीं आया। वो साहब का बोलना है कि भाई वो मोबाइल में खराबी होंगी। मोबाइल में चेक करा के गया था और अभी फिर बाद में और दोबारा कराया। मोबाइल नया है, अभी 7-8 महीने हो गए मुझे को मोबाइल नहीं हुआ, लेकिन बिल्कुल नेट तो ऐसा 10 मिनट को आया तो आया, नहीं तो वो भी नहीं आया। आपके हिसाब से BSNL वालों का ये वर्तन, इसको कारण क्या हो सकता है? इसको एक ही कारण है कि BSNL ये गवर्नमेंट का है और ये प्राइवेट वालों को फ़ायदा पहुंचाने के उसमें है। यानी लोगों ने BSNL के कनेक्शन न लेते ये दूसरे कंपनियों के लेना चाहिए। उसके लिए ये अंदरूनी साजिश सरी। हाँ, ये खुद मेरे को एक मोबाइल वाले ने बताया। हाँ, कि ये बाकी कंपनियां वाले जो है ये मैनेज करते हैं सब, और इसी वजह से तुम जब भी दूसरे कंपनी का लेंगे जब BSNL नहीं चलेगा। 1860च्या सुमाराला अमरावती रेल्वे स्थानकाची स्थापना झाली आहे। अमरावतीतून पांढरं सोनं म्हणजेच कापूस इंग्लंडला पाठवण्यासाठी हे प्रयोजन होतं। 1950 मध्ये अमरावती रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण करण्यात आलं। 1860च्या सुमाराला अमरावतीत रेल्वे स्थानकाची स्थापना झाली आहे। 16 एप्रिल 1853 रोजी भारतात सर्वप्रथम मुंबई बोरीबंदर ते ठाणे दरम्यानच्या रेल्वेने 34 किलोमीटरचा प्रवास केला होता। 400 प्रवाशांनी या गाडीतून कुतूहल मिश्रित आनंदाने प्रवास केला। पूर्वी रेल्वेत प्रसाधनगृह नसायचे। 1891 मध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यात व त्यानंतर द्वितीय श्रेणीच्या डब्यात टॉयलेट आले। 1909 मध्ये तृतीय श्रेणीच्या डब्यातही ही सुविधा उपलब्ध झाली। अमरावतीत रेल्वे मार्ग आणण्याचा इंग्रजांचा मुख्य उद्देश कापसाची निर्यात हे होतं। ब्रिटिशकालीन अमरावती रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण 1953 दरम्यान झालं।
2000 साली तिकीट घरानजीक ग्रिल व दरवाजे लावण्यात आले, जेथून लाखो प्रवासी आवागमन करत. आता आदर्श रेल्वे स्थानक झाल्याने जुने फाटक बंद करण्यात आलंय. त्यामुळे प्रवाशांची थोडी गैरसोय होते, मात्र रेल्वे स्थानक चौकातील गर्दी त्यामुळे कमी होणार आहे. जनता को असुविधा होने का कोई कारण ही नहीं है. सही में क्या है कि रेलवे ने नई व्यवस्था की है, पूरी सुविधा यहाँ दी है, सब कुछ रेलवे ने यहाँ दिया है. वहाँ कोई कारण नहीं है जाने का. लोग अब वो जगह खाली पड़ी है, लोग जाते हैं, उसको उनकी मर्जी है. वो यहाँ तो रेलवे ने सबकी व्यवस्था पूरी की है, सब व्यवस्था दिया, साइकिल स्टैंड दिया, रिजर्वेशन दिया, बुकिंग दिया, जाने आने का रास्ता दिया, सबवे दिया है. वहाँ जाने की ज़रूरत ही नहीं है. अच्छा, इधर से नई व्यवस्था से आपको अगर गाड़ी पे जाना है तो उधर से आप जा सकते हैं, और प्रॉपर वे ये यहाँ रखा है. इम्प्रॉपर वे से आप घर रास्ते जाने की ज़रूरत नहीं है. अच्छी व्यवस्था है, पब्लिक ने इसका लाभ उठाना चाहिए. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होतं दिवसभराचं तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. बंद घर पुन्हा चोरट्यांचं लक्ष, 10 तोळे सोनं व नगदी लंपास, निषाद कॉलनीतील घटना. तपोवन माधवी विहार मधील चोरीचा उलगडा, घरातील सदस्य चोराची साथीदार, प्रेम प्रकरणातील अय्याशीसाठी चोरी. न्याय भवनाचे येत्या सप्टेंबरमध्ये लोकार्पण होण्याचे संकेत, इमारतीचं काम पूर्ण, फिनिशिंग अंतिम टप्प्यात. स्थायी समितीची सभा विविध मुद्द्यांवर गाजली, अवैध टॉवर प्रकरणी प्रशासनाला धरलं धारेवर. कुसुमाग्रजांचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा, मात्र प्रशासनाच्या फलकांवरच चुका, दुरुस्तीची नाही वाटत गरज. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.